नमस्कार मित्रांनो, आज मी बनवत आहे व्हाईट सॉस पास्ता। व्हाईट सॉस पास्त्यासाठी लागणारं साहित्य आहे कॉर्न घेतलेले आहे, त्यानंतर अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे, 1 कप दूध, मोठा चिरलेला टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, अमूल चीज, बटर, ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स। त्यानंतर 1 प्लेट पास्ता घेतलेला आहे। त्यानंतर मी एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण आता पास्ता टाकूया। पास्ता पाण्यामध्ये टाकून घेतल्यानंतर 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं आहे। त्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया। मीठ यासाठी टाकलेले आहे की पास्त्याला आत्ता मीठ लागेल तर पास्ता खूप टेस्टी लागतो। त्यानंतर 1 चमचाभर त्यामध्ये तेल टाकूया, जेणेकरून पास्ता सुटसुटीत सुटतो। आता आपण पास्ता शिजलेला आहे का चेक करूया। तुम्ही बघू शकता की छान असा पास्ता शिजलेला आहे। आपण तो आता एका डिशमध्ये पूर्ण काढून घेऊया। कढईमध्ये आपण आता थोडंसं बटर घेऊया। बटर मेल्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा कॉर्न आणि शिमला मिरची टाकून मस्त असं फ्राय करून घेऊया। छान असं फ्राय झालं पाहिजे। तुम्ही बघू शकता छान असं झालेलं आहे फ्राय। त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो पण टाकून घेऊया। पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। त्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे। पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर ते एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं बटर आणखी टाकायचं आहे। बटर मेल्ट झाल्यानंतर आपण छोटेसे 2 चम्मच त्यामध्ये मैदा टाकायचा आहे। मैदा बटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत। छान असा मैदा मिक्स झालेला आहे। तुम्ही बघू शकता की त्याच्यात गुठळ्या झालेल्या नाही आहेत। त्यानंतर आपण 1 कप दूध त्यामध्ये ॲड करणार आहोत। दूध टाकल्यानंतर पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत। तुम्ही बघू शकता की व्हाईट सॉस छान असा तयार झालेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये बॉईल केलेला पास्ता टाकून घ्यायचा आहे, तो पण छान असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मस्त असा मिक्स करून झालेला आहे पास्ता। आता आपण फ्राय केलेले पूर्ण व्हेजिटेबल त्यामध्ये टाकायचे आहेत। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। व्हेजिटेबल आणि पास्ता मिक्स झालेला आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये ऑर्गॅनो थोडं, त्याचबरोबर चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे। छान असं ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकलेलं आहे। त्यानंतर छान असं ते पण सगळं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये किसणीने आपण चीज किसून टाकायचं आहे वरती। चीज टाकल्यानंतर थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। असा झटपट असा आपला व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता छान असा खाण्यासाठी तयार झालेला आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपल्याला हवा असेल तर पुन्हा आपण त्यामध्ये ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आहे। छान असा 15 मिनिटात आपला व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।